सोलापूर शहर उत्तरचे महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली। ही पदयात्रा तुळजापूर वेस येथील महेश कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर आली असता विजयकुमार देशमुखांचं जंगी स्वागत यावेळी करण्यात आलं। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी अडप झडप कोठे गडप अशा घोषणा दिल्या। लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या पदयात्रेची सुरुवात श्री शिवगंगा मंदिरापासून करण्यात आली। पुढे जाऊन ही पदयात्रा मराठा वस्ती, काशी कापडी गल्ली परिसर, बुधले गल्ली, बोरामणी तालीम, शिवानुभव मंगल कार्यालय आदी परिसरातून काढण्यात आली। फटाक्यांची आतिषबाजी करत, ढोल ताशांच्या निनादात, फुलांची उधळण करत, माता भगिनींकडून औक्षण करून या पदयात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। गेली 4 टर्म आमदार असणारे विजयकुमार देशमुख यावेळी ही निवडणुकीत सहभागी आहेत। भाजपचा हा बालेकिल्ला अभेद्य आणि कायम राहील यात शंका नाही। येणाऱ्या विधानसभेत देशमुख आमदार असतील। कदाचित भाजप सरकार आलं तर ते मंत्री म्हणून सुद्धा सोलापूर शहराला नावारूपाला आणतील। लाखोंच्या मतानं विजय देशमुख निवडून येतील अशी भावना जगदीश पाटील यांनी व्यक्त केली। 148 शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माननीय विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत। सोलापूर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेली ही निवडणूक 4 वेळा आमदार आणि 5व्यांदा पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होत असताना भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला अभेद्य आणि कायम राहील यात शंका नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विजय देशमुख हे त्या ठिकाणी आमदार म्हणून असतील। कदाचित भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर एक मंत्री म्हणून सुद्धा ते पुन्हा एकदा सोलापूर शहराला नावारूपाला येतील यात शंका वाटत नाही। आणि निश्चित लाखो मताच्या मताधिक्याने विजय देशमुख या ठिकाणी निवडून येतील। आणि हे होत असताना सोलापूर शहरामधील 3ही आमदार भारतीय जनता पार्टीचे नक्की त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये असतील अशी आम्हाला खात्री वाटते। केली येणाऱ्या विधानसभेत देशमुख टॉप 10 आमदारात दिसतील आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी भावना गोपाळ झमर यांनी व्यक्त केली। प्रभाग क्रमांक 4 मधून देशमुख मालकांची जी रॅली निघाली होती, या रॅलीला मोठ्या प्रमाणात येथील मतदारांचा प्रतिसाद होता आणि येथील महिला भगिनींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता। त्यामुळे या प्रतिसादावरून आम्ही असं सांगतो की यावेळी देशमुख मालक हे 5व्यांदा विजय होतील, ह्यात काही कुठलीही शंका नाही। कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही। विरोधक काही बोलतील पण देशमुख मालक हे 100% निवडून येणारच आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते टॉप 10 मधील आमदार दिसतील आणि कॅबिनेट मंत्रीपद हे त्यांना मिळावं हे मी विनंती करतो, प्रार्थना। विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत। आजची पदयात्रा विकासाच्या जोरावर निघाली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक यात्रेत स्वइच्छेनं सहभागी झाले होते। त्यामुळं विजयकुमार देशमुख हे सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येतील असं श्रीशैल शेटे यांनी सांगितलं। प्रभाग क्रमांक 4 शहर उत्तरमधील प्रभाग क्रमांक 4 मध्ये महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक यांची जी पदयात्रा निघाली आहे ही विकासाच्या जोरावर निघालेली आहे। 4 टर्म झालेले आमदार विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत। त्या अनुषंगाने जर आज विचार करायला गेलं तर इतकी मोठी गर्दी होती, इतकी मोठी पब्लिक, स्वयंस्फूर्ती लोक आलेले होते। तर यंदाच्या याच्या वेळेस निवडणुकीत भरघोस मताने निवडून येणार देशमुख मालक हे 100% खात्री। या पदयात्रेत भाजप नेते अनंत जाधव, अजित गायकवाड, राजाभाऊ काकडे, विनायक विटकर, सचिन कुलकर्णी, संतोष खंडेराव, जगदीश पाटील, नागेश येळमेली, माजी नगरसेविका सुरेखा काकडे, उषा हब्बू, वंदना गायकवाड, गणेश जाधव, माजी नगरसेवक अमित पाटील, बसवराज सावळगी, श्रीशैल शेटे, चैतन्य म्हमाणे, शुभम सोनसळे यांच्यासह परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।